श्रीकृष्ण बाहेती यांना पंढरपूर येथे समाजसेवा भूषण पुरस्कार देण्यात आला। आज रोजी वर्धापूर येथील श्रीकृष्ण बाहेती यांना समाजसेवा भूषण पुरस्कार भेटला। याबद्दल त्यांच्या बदनापूर येथे शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला व गावातील हनुमंतराजे मोरे, गज्जू पटेल, आतार, फारुख शेख जिलानी व आदर्श मैत्री फाउंडेशनचे शाखा सदस्य उपस्थित होते। आज आपल्या या बर्दापूर नगरीतील श्रीकृष्ण बाहेती यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। बर्दापूर येथील यांचा आज सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही बर्दापूरचे नागरिक ज्यांचा आज समाजभूषण पुरस्कार भेटला आहे, पप्पू बाहेती आपल्यासोबत आहेत। पप्पू बाहेती, आपण जे केलेल्या कार्याची दखल घेऊन जे आपल्याला हा आजचा पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल आपण आम्हा सर्वांना माहिती द्यावी। सर्वात प्रथम मी सर्व संघर्ष समितीचे आभार मानतो की त्यांनी बर्दापूर नगरीमध्ये माझा पंढरपूरमध्ये सत्कार झाल्यानंतर बर्दापूरमध्ये अनेक ठिकाणी सत्कार केला। त्यापैकी एक संघर्ष समितीने सर्व मित्र कंपनीने माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांच्या माझ्या मते त्यांचा आभार मानतो। आणि ही समाजभूषण पुरस्कार ही एकल्याचा नसून सर्व बर्दापूर नगरीचा आहे, त्याबद्दल मी बोलतो। धन्यवाद। त्या अनेकांचे आपण अनेक रोगावर जे उपचार असो, मग गावातील काही मंदिरं असेल, काही मस्जिदी असेल, आपण जी साफसफाई केलेली आपली आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून, त्या माध्यमातून आपल्याला हा पुरस्कार ज्या समाजाने आपल्याला दिल्याबद्दल मी त्या समाजाचा तर आपल्याला धन्यवाद देतो। आणि आपण काय सांगतो? खरं तर सर्वांच्या मध्ये मी समाजाचं काहीतरी दायित्व लागतो, समाजाचं आपलं काहीतरी कर्तव्य आहे। हा पुरस्कार देताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, म्हणून हा तुम्हाला साक्षात विठ्ठल मंदिरामध्ये ऐन एकादशी दिवशी, आषाढी एकादशी दिवशी ही आषाढी वारी म्हणून 2024 हा पुरस्कार संपन्न केला। धन्यवाद। आपल्यासोबत आदर्श मैत्री फाउंडेशनचे सदस्य राधाकिशनजी यादव आहेत। राधाकिशन यादव, आपल्याला काय बन आपल्या बर्दापूर नगरीचे सुपुत्र श्रीकृष्ण बाहेती उर्फ पप्पू भैया हे आदर्श मैत्री फाउंडेशन बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि यांचं लहानपणापासूनच कार्य हे समाजकार्य आहे, म्हणून यांच्या कार्याची दखल घेऊन समाजसेवा भूषण पुरस्कार 2024 हा कालच्या आषाढी एकादशी निमित्त त्यांना पंढरपूर येथे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार चौगुले सर यांनी त्यांचा हा पुरस्कार देऊन हा सन्मान केला। खरोखरच ही अतिशय चांगली बाब आहे, कारण यांचं लहानपणापासूनच त्यांनी पूर्ण आयुष्य हे समाजकार्यासाठी वाहून घेतलेलं आहे। मग त्या ठिकाणी आणि गोरगरिबाची अडचण असेल, शैक्षणिक विभाग असेल, आरोग्य असेल, मंदिर स्वच्छता असेल किंवा एखादा पेशंट असेल तर त्याला घेऊन जाण्याचं कार्य हे सतत वाहत असतात। जेव्हा आपण कोरोनाचा काळ पाहिला, त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जसं सावित्रीबाई प्लेगचा रुग्ण घेऊन पुण्यामध्ये फिरत होत्या आणि तो रुग्ण घेऊन तो पाठीवर घेऊन जात होत्या, त्याचप्रमाणे आमच्या पप्पू भैयाचं कार्य गावामध्ये कोणीही कोरोनाचा पेशंट जर सापडला तर त्याला घेणे, त्याला दवाखान्यापर्यंत नेणे आणि दवाखान्यामधून जे काही पेशंट सुट्टी झालेले आहेत त्या पेशंटला परत त्यांना इकडे बर्दापूर बनवणे सोडायचं कार हे चालती बोलती ॲम्ब्युलन्सच होती। खरोखर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी, समाजाचं काहीतरी आपलं देणं म्हणून ते सतत या समाजकार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे। तर यांना जो पुरस्कार मिळाला अतिशय उचित हा पुरस्कार आहे। त्यांच्या कार्याची शासनापर्यंत दखल घेऊन त्यांना जे सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व आपल्या मित्रमंडळी यांच्या वतीनं तर आभार मानतोच, पण इथं आल्याच्या नंतरही या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। आणि आज या ठिकाणी संघर्ष समिती बर्दापूर यांच्या वतीनं भैयाचा जो सत्कार केला हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा सत्कार आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा सर्वांच्या वतीनं सदिच्छा देतो। धन्यवाद। या पंचायत सदस्य गज्जू पटेल, आजचा हा सत्कार समारंभ जे आपण आयोजन केलेला आहे त्याबद्दल आपण माहिती द्या। खरं म्हणलं तर आज बर्दापूर नगरीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपले बर्दापूरचे आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी मित्र यांचा आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार म्हणून त्यांना विठ्ठल पंढरपूर येथे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। ही अतिशय आमच्या गावासाठी सर्वांसाठी या ठिकाणी
अतिशय आनंदाची बातमी आहे. खरं म्हणलं तर आज बर्दापूर येथे संघर्ष समिती बर्दापूर यांच्या वतीने त्यांचा ह्या ठिकाणी आज सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मी बर्दापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी पक्षाच्या संघर्ष समितीच्या आणि गावाच्या वतीने या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. शरदचंद्रजी पवार पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते तथा मित्र महबूबभाई, आपल्याला काय सांगतो आजच्या या सन्मानित झालेल्या सत्काराला? सर्वप्रथम मी पप्पू भायती यांचा अभिनंदन करतो. खरं तर शासनाने त्यांचे सामाजिक कार्याची दखल घेतली, त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो. आणि त्यांनी एका खऱ्या समाजसेवकाला भूषण देऊन गौरवित केलेलं आहे. आणि त्यांचे कार्याची दखल घेणे म्हणजे त्या सामाजिक कार्यकर्त्याला प्रोत्साहित करणे असे आम्ही समजतो. आणि पप्पू भायती यांचे काम एका सुरुवातीपासूनच त्यांची सुरुवात शून्यातून म्हणजेच एका छोट्या मोठ्या समाजसेवेतून सुरू केली. आज त्यांची जवळपास पूर्ण बीड जिल्ह्यात व जवळपासच्या आसपासच्या जिल्ह्यात त्यांचं एक मोठं कार्य आहे. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस एक निस्वार्थीपणाने काम केलं, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शासनाचे अभिनंदन करतो. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रत्येक गरजूंना त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करतो. आणि त्यांचाही सत्कार बहुजन संघर्ष समितीचे आमचे मार्गदर्शक गज्जू पटेल, हनुमंतराजे, ग्रामपंचायत सदस्य जिल्लू शेख आणि बरेच असे असंख्य समस्त गावकरी आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचा पुनश्च अजून अभिनंदन करतो. आणि एवढं बोलून शकतो. धन्यवाद.